बोला पुंडलिका वरदया विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज की जय। हरिपाठ विवरणामध्ये आज आपण हरिपाठातील जो 8वा अभंग आहे त्या अभंगाचं अत्यंत त्रोटक पद्धतीने चिंतन करणार आहोत। हा 8वा अभंग 6 चरणांचा आहे। खरं म्हणजे हरिपाठातील बहुतेक अभंग हे 4-4 चरणाचे आहेत, पण हा अभंग 6 चरणाचा आहे। कोणता आहे हा अभंग? संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे। रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप। एकतत्व नाम साधिती साधन, द्वैत्याचे बंधन न बांधीचे। नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन कळा। सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लादला कृष्णदाता। ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे। या अभंगातून माऊलीने सत्संगाने नामस्मरणाचं महत्व विशद केलेलं आहे। नामस्मरण पण ते नेमकं कुठे? संतांच्या संगतीने। याचं जे महात्म्य आहे ते महात्म्य या अभंगातून माऊलीने विशद केलेलं आहे। या अभंगाच्या प्रत्येक चरणाचं आपण स्वतंत्रपणे चिंतन करूया। काय म्हणते या अभंगातील पहिलं चरण? संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे। संत संगती। मन हे अत्यंत चंचल आहे। मनाला जर योग्य पद्धतीची संगती नाही दिली तर मन भरकटते। मन हे कुसंगतीत जाते। म्हणून संताचे संगती मनोमार्ग गती। आपल्या मनाची मार्ग गती ही संताच्या संगतीला आपण जोडली पाहिजे। आकळावा श्रीपती येणे पंथे। आणि याच साधनाने, याच मार्गाने आपण भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो, किंवा आपल्याला भगवंताचं जवळीक साधता येऊ शकते। संत संगती जर मन लावलं तर ते स्थिर राहतं। तुझे चरण देखलिया आता कोटे धावे माझे मन। संत संगती। अन्यथा ते विषयामध्ये गुंतत, आणि एकदा का विषयामध्ये मन गुंतलं ते सतत भरकटत जातं। विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधनी निवाला अग्नी कोठे। विषय, इंद्रियांना विषय आवडतात आणि मन इंद्रियाच्या पाठीमागं पळायला लागतं, आणि मग आपल्याला अधोगती प्राप्त होते, नरकवास प्राप्त होतं, दुःख प्राप्त होतं। म्हणून माऊली असं म्हणतात, संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे। जे विषय ओढी मन भुलले, विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव। त्यासाठी संताची संगती, संताच्या संगतीत मनाचा मार्ग आपल्याला ठेवायला हवा। मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्षात्वा बंधन सुख समाधान जाते। संताची संगती। संत
संतांच्या संगतीचं महत्त्व सांगताना संत तुकाराम महाराजांनी अनेक दृष्टांत उदाहरण आपल्या अभंगातून दिलेले आहेत. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन संत संगती. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शन्या लाभ पद्मनाभ जोडला संत संगती. झाली पापा तापाची तुटी आणि दैन्य गेले उठावटे संत संगती. म्हणून किंवा संताचा संग तो स्वर्गवास, नरको तो उदास अनर्गळा. दुर्जन सर्वत्र भेटतात, पण याचा आपण जाणीवपूर्वक निषेध केला पाहिजे आणि आपलं मन संतांच्या संगतीमध्ये संतांच्या मार्गाने लावलं पाहिजे. संतांचे संगती मनोमार्ग गती, मनाच्या गतीला संतांच्या सोबतीनं आपण जोडलं तर ती योग्य दिशेने जातं. अर्थात या मार्गाने 11वा श्रीपती येणे पंथे. मग आपण संतांच्या संगतीत मार्ग मनाचा लावला, मग त्या भगवंताला त्या श्रीपतीला आपण स्वाधीन कसं करून घ्यायचं, कसं आकळायचं, याचं पुढच्या चरणामध्ये मौलींनी उपाय सांगितलेला. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. काय करायचे आपल्याला संतांच्या संगतीत? रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. संत संग धरल्यानंतर तो श्रीपती कसा आकळावा हे या चरणामध्ये माऊलीने सांगितले आहे. काय करायचे? आपल्या मुखाने वाणीने रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हा जप करायचे. हाच जीवाचा अत्यंत शुभप्रद मार्ग आहे. राम जप हा शिवाचा आत्मा आहे. शिवाचा राम जप हा शिवाचा, त्याला देखील शिवाला देखील राम जप याशिवाय दुसरं काही आवडत नाही. आत्म्याची उंची कुठं आहे? माणसाला आवडायला काय आवडतं पहा. प्रथम द्रव्य आवडतो आपल्याला, पुत्र आवडतात, देह आवडतो, इंद्रिय आवडतो, प्राण आवडतो आणि प्राणाच्याही पुढं आत्म्याची आवडी असते. आत्मा जो शिवाचा राम जप, हा आत्मा जो आहे तो शिवाचा फक्त आणि फक्त राम जप आहे. हरी 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 हा मंत्र शिवाचा आहे. मंत्र हा शिवाचा. नाम बरवे बरवे निज मानसी धरावे ते नाम. म्हणून माऊली सांगतात हा श्रीपती जर साधूच्या संगतीमध्ये संतांच्या संगतीमध्ये आकळायचा असेल तर यांच्या संगतीमध्ये आपल्याला रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. आपल्या जीवाचा भाव फक्त रामकृष्ण असला पाहिजे आणि हाच भाव हेच नाम त्या शिवाचा देखील आत्मा आहे. अशा प्रकारे माऊली सांगतात. पुढच्या चरणामध्ये माऊली म्हणतात एक तत्व नाम साधिती साधन दैत्याचे बंधन न बांधिले. नाम हेच एक श्रेष्ठ तत्व आहे. नामा परते तत्व नाही रे अन्यथा. एक नाम तत्व दृढ धरी म्हणा. नाम स्मरण करणाऱ्यास द्वैत्याची बाधा होत नाही. द्वैत्य परमार्थिक संकल्पना एक असूनही मनात वेगवेगळे भाव निर्माण होणे, शंका निर्माण होणे, संशय उत्पन्न होणे याला द्वैत्य भाव असा आपण म्हणतो. द्वैत्य भेद. आता द्वैत्य काय आहे? प्रपंच हा द्वैत्यच आहे, संसार हा द्वैत्यच आहे. ज्ञानेश्वर महाराज या चरणात सांगतात केवळ आणि केवळ नामस्मरणानेच
द्वैत्य बंधनातून आपल्याला निवृत्ती मिळते. आपण द्वैत्य बंधनात बांधले जात नाही. एक तत्व नाम साधिती साधन, त्याच एकनिष्ठ अशा नामाने द्वैत्याचे बंधन न बांधीचे. आपण द्वैत्याच्या, संसाराच्या, प्रपंचाच्या, संशयाच्या बंधनात अडकले जात नाहीत, बांधले जात नाहीत, असं माऊली या चरणात आपल्याला सांगतात. पुढचं चरण अत्यंत उत्तम आदी उत्तम आहे. नामामृत गोडी वैष्णवा लादली, योगिया साधली जीवन कळा. पहा, नामामृताची गोडी वैष्णवा लादली. वैष्णवाला नामामृताची गोडी अत्यंत चांगली लाभलेली आहे. आणि योगियाला योगियाची जीवन कळा जी प्राप्त झाली आहे तेही नामामृत गोडीमुळेच प्राप्त झालेली आहे. आपण पाहतो, जीवनास जे आमर करतो त्यास आपण अमृत म्हणतो. अमृत, अमृताची चव अत्यंत गोड आहे, मधुर आहे. कारण या अमृतामध्ये सर्व रसाचं मिलन आहे, सर्व रस समाविष्ट आहेत अमृतामध्ये. पण यापेक्षाही जर वेगळं काही असेल ते नामामृत आहे. सर्वसामान्य जीवाला नामामृताची गोडी कळते का? सर्वसामान्य जीवाला नामामृताची गोडी कळत नाही, कारण ते जीव विषयासक्त असतात, वासनेमध्ये गुरफटलेले असतात. मग विषयासक्तीच कमी करण्यासाठी आपल्याला संतांच्या संगतीत जावं लागेल, वैष्णव व्हावं लागेल. त्याशिवाय नामाची गोडी आपल्याला लागणार नाही. वैष्णव कुणाला म्हणावं हे पुढच्या चिन्हात माऊलीने सांगितलेलं आहे. अमृताहुनी गोड जर काय असेल ते नामामृत आहे. नाम आहे, नाम. आपण पाहतो, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, हे नाम. आणि मग हे नाम अमृताहुनी गोड जे आहे ते कुणाला लाभलेलं आहे? वैष्णवा लादली. ही गोडी जी आहे ती वैष्णवाला लादलेली आहे. जिवे गोड तीन अक्षराचा रस, तीन अक्षराचा रस फक्त तो जीवाला आमच्या खूप प्रिय आहे. कोणता? रामकृष्ण हरी. तुकाराम महाराज तर म्हणतात, तुका म्हणे आम्हा जन्म गोड याच्यासाठी. रामकृष्ण हरी हा जो त्रिअक्षरी मंत्र आहे, हे जे नामामृत आहे, हे नामामृत प्राशन करण्यासाठीच आम्हा हा जन्म गोड लागतो, हा जन्म घ्यावा लागतो वाटतो असं म्हणतात. नाम हे आनंद रूप आहे. नाम स्मरणाचा आनंद अवर्णनीय आहे. नामामृत गोडी वैष्णव जाणतात. वैष्णव नामामृत गोडी वैष्णव जाणती, येरती सरफडती जा कागजैशी. येराज गबाळ्याला नामामृताच्या गोडीचं काहीही कळत नाही. म्हणून माऊली म्हणतात, नामामृत गोडी वैष्णवा लादली, योगिया साधली जीवन कळा. योगियांना जी प्राप्ती झालेली आहे, योगियाची जी जीवन कळा प्राप्त झालेली आहे, योग सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे, ते सर्व नामामृत गोडीचं प्राशन केल्यामुळं योगियाने त्याला ती लाभलेली आहे. आणि मग हे योगी कोण आहेत, हे वैष्णव कोण आहेत, त्यामध्ये काय सामर्थ्य असते सांगण्यासाठी माऊली पुढच्या चरणात सांग. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लादला कृष्णदाता. बघा, वैष्णवाचं उदाहरण दोन्ही वैष्णव या ठिकाणी सांगितलेले आहेत. वैष्णवाची जर नावं सांगायचं तर प्रथम प्रल्हादाचं नाव येतं. प्रल्हाद, प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडलिक हे वैष्णव आहेत. आणि यांचा इतिहास दृष्टांत आपल्या सर्वांना ज्ञात आहे. भक्त पुंडलिक, भक्त प्रल्हाद, नारद मुनी, पराशर मुनी, हे सर्व आपल्याला ज्ञात आहेत. ही वैष्णव आहेत. यांना नामाची गोडी अत्यंतिक होती. आणि मग यांना कशाची प्राप्ती झाली? सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लादला कृष्णदाता.
भक्त प्रल्हादाची व्याख्या कथा आपल्याला माहिती आहे. हिरण्यकशिपू या राक्षसाच्या पोटी भक्त प्रल्हादाचा जन्म आणि अखंड नारायण नारायण हरिनाम. अनेक वेळेस हिरण्यकशिपूने त्याला परावर्त करण्याचा प्रयत्न करूनही तो सदैव मुखाने रामनाम घ्यायचा, नारायण जप करायचा. अनन्वित छळ केले भक्त प्रल्हादाचे, विष पाजलं, अगदी तेलाच्या कढईत टाकलं, डोंगरावरून कडेलोट केला, तरीही त्याच्या जीवाला बाधा झाली नाही. या सर्व प्रसंगी भगवंताने त्याचं रक्षण केलं. आणि शेवटी चिडून जेव्हा तो अंगावर धावून येतो आणि तुझा देव सांग कोठे आहे असं म्हणतो, जेव्हा भक्त प्रल्हाद या खांबामध्ये सुद्धा माझा देव आहे, चराचरात माझा देव आहे असं म्हटल्यानंतर खांबावर लात जोरात मारतो आणि कडाडून नरसिंहाचा अवतार होतो आणि हिरण्यकशिपूचा वध होतो. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. उद्धवा लादला कृष्णदाता. यादव कुळातील उद्धव आणि अक्रूर दोन्हीही श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय होते. उद्धव सतत कृष्ण 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 कृष्णाचा जप, अखंड कृष्णाचं नाम. कृष्णाच्या नामभक्तीत उद्धव समरस असायचा आणि या उद्धवालाच नामभक्तीमुळे सर्वश्रेष्ठ अधिकार प्राप्त झालेला होता. हे दोन्ही हे उदाहरण दृष्टांत मावलेने नामामृत गोडीमुळे काय साध्य होतं यासाठी आपल्या पुढे ठेवलेले आहेत. शेवटच्या चरणामध्ये माऊली असं म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. नाम अत्यंत सुलभ आहे बरं, सुलभ सोपारे. नाम घेण्यासाठी कुणाला अडचण नाही. नाम काही अवघड नाही. सकळांशी येते आहे अधिकार, कलियुगी अवतार हरीच्या नामे. नाम साधन सर्वात सोपं आहे. तुकाराम महाराज देखील मोठ्याने हाकारू हाकारू सांगतात, हाकारुनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. एवढंच नाही तर तुकाराम महाराज सांगतात, अरे प्रत्यक्ष पांडुरंगाने मला निरोप देऊन पाठवलेला आहे की या लोकांना सांग उद्धाराचं. नाम एक सुलभ सोपं साधन आहे आणि ती मुखाने तुम्ही घेत चला. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. नाम घ्या नाम. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, जीवाच्या उद्धाराचं कल्याणाचं सर्वात सुलभ साधन रामकृष्ण आहे, हरिनाम आहे. हरिनाम सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. पण असे घेणारे दुर्लभ आहेत. किती लोक हे कळून देखील नामस्मरण करतात, भगवंताचं नाम घेतात. सर्वत्र दुर्लभ आहे, विरळा जाणे. कुठं तरी एखादीच त्याचं महात्म्य ओळखून हरिनाम घेतो. म्हणून माऊली या चरणामध्ये परत एक बार हरिजपाविषयी, साधूच्या संगतीत नामस्मरणाविषयी या ओवीतून आपल्याला सांगतायत. परत एक बार या हरिपाठातील ओवीचं आपण प्रकटीकरण करूया. काय म्हणताय हरिपाठातील हा भंग? संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. एक तत्व नाम साधिती साधन, द्वैत्याचे बंधन न बांधीजे. नामामृत गोडी वैष्णवा लादली, योगिया साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लादला कृष्णदाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. या ठिकाणी आपण ही सेवा समाप्त करूया
आणि थांबूया. रामकृष्ण हरी पांडुरंग हरी. रामकृष्ण हरी पांडुरंग हरी. रामकृष्ण हरी पांडुरंग हरी. रामकृष्ण